ते दुसऱ्या सामन्याकडे पहिला सामना चांगला जिंकला ओम नरेश क्रिकेट संघ किरवली संघाचा रोमांचक तिसगाव संघाला स्पर्धेतनं मात्र त्यांचं अस्तित्व संपुष्टात आणलं। चांगला सामना झाला पहिल्या सामन्यामध्ये। या आपण बोलूया दुसऱ्या सामन्यात जयेश म्हात्रे आणि विशाल म्हात्रे अशी जोडी आपण पाहतोय। आता नगरसेवक स्पर्धा संपन्न झाली, फार चांगली स्पर्धा। त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय मी म्हणेन विशाल म्हात्रे देखील इन ॲक्शन मध्ये बघू शकाल आपण। आणि टेनिस विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा भारतातील रतनबुवा स्मृती चषक स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येते। येणारी 18 जानेवारी या स्पर्धेचा दिनांक। त्यानंतर मकर संक्रांत चषक परंपरा असणारी स्पर्धा निलजेगावची 55 वर्ष त्या स्पर्धेला होतात आणि ती देखील 10 जानेवारीला स्पर्धा सुरू होते। नाव बॅक टू क्रिकेट या आपण बोलूया सामन्याकडे। गोलंदाज सज्ज होते राज पाटील, पहिला चेंडू स्टार्टिंगला फलंदाज जयेश म्हात्रे। दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत, गोलंदाज देखील चांगला। हे दोन्ही संघ कल्याण डोंबिवली परिसरातील एक चांगले संघ आहेत। या दोन्ही संघांमध्ये भरपूर द्वंद्व युद्ध आपण पाहिलेत एकमेकांसमोर। यस पंच आम्हाला इशारा करतात हियर वी गो मिस्टर सचिन कडू सर आणि मिस्टर रवींद्र पाटील सर असे दोन नामांकित पंच या सामन्यासाठी। ऑल दी बेस्ट, चांगला सामना होईल। 5 षटकांचा सामना, 2 षटक पॉवर प्ले, कंपल्सरी चेसिंग ॲज रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दिस टुर्नामेंट। हियर वी गो स्टार्ट द मॅच। ओ ड्राईव्ह केला चेंडूला सॉफ्टहँडचा खूप चांगला वापर करत असताना बॉटमला खाली ठेवलं आणि बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवरती एकदम अंकित करत असताना सुरुवात चांगली गेली, शांत सुरुवात करत असताना जयेश आणि त्याला साथ दिलतो आता मात्र विशाल म्हात्रे। विशालने भरपूर वर्ष क्रिकेट खेळला। विशाल एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, एक चांगला शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाकडे दोन्ही संघांकडे पाहिलं जातं। विशालने आता नगरसेवक स्पर्धा संपुष्टात आणली, फार चांगलं आयोजन होतं स्पर्धेचं। गोलंदाज होते राज, ऑन साइडला मॅग्निफिसंट स्ट्रोक, टायमिंग अप्रतिम आहे, चेंडू निघून जातोय तो बॅकवर्ड्स करिजन मध्ये। पहिलाच दणदणीत चौकार। स्ट्राईकला होता तो, स्कोरर नीट लक्ष द्यायचं प्लीज। आता जयेश आला स्ट्राईक हँडला, 2 धाव पहिल्या चेंडूवरती। ओव्हर द विकेट, ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, चेंडू खाली राहिला। याने मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट। बेल्स देखील ब्लँकिंग झाल्यात, मात्र पंचाकडे अपील आणि विशालची मात्र खेळ संपुष्ट। विशालने मागे देखील पाहिलं नाही, माहिती आहे त्याला, कॉन्फिडन्स फार होता आणि पहिलाच धक्का दिलाय विशालला मात्र परतावं लागेल। 4 दशकावरती पहिलाच धक्का। निवृत्ती मात्री इन ॲट नंबर 3 वरती येणारा आजच्या दिवसातील पहिला तिसरा फलंदाज ठरला विशाल, जो एकही चेंडूचा सामना करू शकला नाहीये। गुड जॉब गुलशन, खूप चांगली माहिती आमच्या इथे पोहोचवत असताना। जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात, स्वागत आहे तुमचं। जे प्रेक्षक या मैदानावरती येऊ इच्छितात सामना पाहण्यासाठी, येताना स्वेटर घेऊन या, भरपूर थंडी आहे या मैदानावरती। हॅलो, तर नक्कीच काटई संघ इथे खेळतो आणि खऱ्या अर्थाने या संघाचे नेतृत्वामध्ये राहिलेले आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे यशस्वी आयोजकांचे भूमिका बजावणारे आमचे सन्माननीय अनंतदादा पाटील जर इथे आले असतील तर दादांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती जर लाईव्ह पाहत असतील तर आयोजक कमिटीच्या वतीने आणि आमच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे। यस, बॉलर बॅक ड्राईव्ह दुसऱ्यांदा तुम्हाला पाहायला मिळेल। जयेशने मागच्या 3 चेंडूचा सामना केलाय, निवृत्ती याला स्ट्राईक आणला आता मगाशी। तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय पिसारवेचे माजी सरपंच आदरणीय प्रकाशदादा म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय या व्यासपीठावरती। सिंगल डबल राजचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये, कारण राजने ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजीचा अटॅक दाखवला, चांगला अटॅक आहे। कारण P1 मध्ये एवढी सुंदर गोलंदाजी, त्याची चेंडूची लेंथ खूप चांगली आहे, लाईन देखील चांगली आहे, कंट्रोल देखील चांगला आहे, शोल्डरचा वापर देखील चांगला करतोय आणि चेंडूमध्ये गती जास्त तो प्रदान करत नाहीये, फक्त ॲक्युरेसी आणि परफेक्शन दाखवतोय। सच अ ब्रिलियंट स्पेल फ्रॉम द राज। पहिल्या P1 मध्ये शफल झालाय, फुलटा चेंडू, त्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू विरकावून दिलाय, जो मगाशी देखील आपण पाहिला लॉंग लेग रिजन मध्ये।
मोठा फटका, दॅट्स अ सिक्स. चमत्कार केला. तर आमचे नितीन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांचा नितीन केनी त्यांचा आज वाढदिवस आहे. तर बघा इथे दातिवले आणि काटे हे संघ खेळतात. तर बेतवडे गावातील विराज पाटील आणि योगराज पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि या दोन्ही संघांना शुभेच्छा आल्या. तर योगराज आणि विराज आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू संदीप पाटील सर. एका षटकाची सांगता एक बाद 11 धावा एका षटकाची सांगता झाली. चांगलं षटक राहिलं कारण एका षटकाराचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. राज्य एका षटकाची सांगता झाली 11 धावा त्या फलकावरती. आमचे अनंत पाटील जरा सामना बघत असेल, संतोष बेडेकर, आमचे राजेश पाटील, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. जर आपण आला असेल तर व्यासपीठावर या, तुमचं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. दर्शकाला धावफलकावरती 11 येतो, मात्र आता 11 धावा एक बास इथे आपण पाहतोय. 2 फटके मोठे पाहिले आपण लॉंग लेग रिजन मध्ये. त्याच्यानंतर मध्ये कुठेही चेंडू ऑफ साईडला ऑन साईडला 12 खेळाडू काहीतरी तुम्हाला सूचना येतात, लक्ष असू द्या मैदानावरती. राज सध्या अनपीड आहे, मी म्हणे त्याला क्रॅम्प आलाय, कारण मी मगाशी त्याची बॉडी लँग्वेज बघितली. त्याने सांगितलं सर आम्हाला क्रॅम्प आलाय. तर सातत्याने क्रिकेट खेळतात आणि सध्या थंडीचे दिवस देखील, जर तुमचा वॉर्मअप व्यवस्थित नसेल तर तुम्हाला क्रॅम्प येण्याची दाट शक्यता असते. महेश दलवी देखील या सामन्याला एन्जॉय करतात, जरी ते आला असेल तर स्वागत आहे तुमचं देखील. चांगली स्पर्धा, मी खरोखरच कौतुक करेन आयोजकांचं, कारण ह्या मैदानावरती छत्रपती ट्रॉफी 2014ला संपन्न झाली. तदनंतर मात्र 10 वर्षानं या मैदानावरती धरणा यांच्या माध्यमातून आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य शिवाजी पाटील, सन्मान्य नितेशजी पाटील, सन्मान्य नितीन केनी आणि नेहाल ठाकूर यांच्या वतीनं या मी म्हणेन चारांच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. नाईट स्पर्धा करणं सर्वांचं स्वप्न असतं, मग तेवढं सोपं देखील नसतं. चॅलेंजिंग जॉब आहे आणि मागचे 3 महिने त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि मात्र एक चांगला क्रिकेटचा हंगामाच्या मध्ये या चांगली स्पर्धा तुमच्या समोर भेटीस येते. कल्याण डोंबिवली म्हटलं तर आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व विनोददादा पाटील, कल्याण ग्रामीणचा श्वास. जर विनोददादा पाटील आपण सामना बघत असेल तर स्वागत आहे तुमचं. लवकर प्रेक्षकांच्या भेटीस 18 जानेवारीला दिवंगत कामगार येते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिशक भेटीस येते. बॅक टू क्रिकेट. दुसरा गोलंदाज करण पाटील, चांगला गोलंदाज. राऊंड विकेट कट केलाय, बॅकफुटला जाऊन चांगला फटका सजवलाय. चेंडू पुढे सगळा त्या चाबक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. आउटफील्ड फास्ट आहे, सुंदर फटका, अजून एक चौकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले बघा कसं राहिलाय. जागा बनवली शॉटसाठी, शफल झाला फलंदाज, चेंडूला निवृत्तीने रिलीज होऊ दिलं आणि निश्चित वेट अँड वॉच क्रिकेट, संयम फार होतं त्याच्याकडे. 5 नंबरचे जर्सी प्रदान करायला खेळाडू अजय चेंडूचा पाठलाग करत असताना खूप चांगली क्लॅरिटी अँड क्वालिटी फॉर्च्यूनच्या माध्यमातून 15 धाबा एक बास इथे आपण पाहतोय. तब्बल 7 चेंडूंचा सामना संपला. या 7 चेंडूमध्ये 2 चौकार षटकार आपण पाहिला. सिंगल डबलला जास्त प्राधान्य देण्यात आल्याने विशाली लवकर बाद झाला, जो एक संघ नायक आहे तो मात्र धावचीत बाद झाला आणि विशाल स्पर्धेतला आजच्या दिवसातील तिसरा फलंदाज ठरला जो एकही चेंडूचा सामना करू शकला नाहीये. स्टाकेला फलंदाज आता मात्र निवृत्ती म्हात्रे. निवृत्तीने 5 धाबा कुठल्या आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला, 4 चेंडूचा सामना करत जयेश मात्र 10 धावांचं योगदान दिलंय. जयेशने सुरुवात चांगली केली, फ्लाइंग स्टार्ट केलाय. पहिल्या चौकार देखील त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. ऑन साइडला खेळण्याच्या मनामध्ये चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येऊ शकला नाही. डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली राहिला एक्झॅक्टली आणि चेंडूला मात्र दिशा देत असताना चेंडू सिली मिडॉनला ट्रॅव्हल झालाय. स्वतः गोलंदाज तिथे फॉलो थ्रू मध्ये चेंडूला बॅकअप देत असताना एक धाव निश्चित अंकित केली. धावसेकेला आकार येतोय सिंगल डबलच्या माध्यमातून. ती जयेश पोहोचतोय 10 वरती, निवृत्ती पोहोचतोय 6 वरती. दोघांमध्ये 16 धावांचं खूप चांगलं भागीदारी पार्टनरशिप. 8 चेंडूचा सामना दोघांच्या माध्यमातून 16 धावा एक बास इथे म्हणतात. गुड कमबॅक फ्रॉम द करण पाटील. पहिल्या चेंडूत चौकार आला होता, तदनंतर स्वतःला सावरले. लेंथ लाईन ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरिएशन दाखवत असताना स्वतः पुन्हा एकदा एक सुंदर कमबॅक केलं मैदानावरती. ग्रेट क्रिकेट, चांगलं क्रिकेट मैदानावरती. ओ याली बॅकफुटला आला, पहिल्यांदा फ्रंटफुटला यायचं होतं, नंतर बॅकफुटला गेला, चेंडूला रिलीज होऊन दिला, थोडासा संयम बाळगला, नंतर शेवटच्या मध्ये चेंडूला फक्त टॅप केलं आणि चेंडू निघून जाते थर्डमॅनला. विकेट किपरच्या एक्झॅक्टली मागे चेंडूला बॅकअप दिलं जाते. एक धाव. हे क्रिकेट तुम्हाला क्लास पाहायला मिळेल, कारण कल्याण डोंबिवलीचा दोन्ही संघ नामांकित संघ आहेत, भरपूर वेळा एकमेकांसमोर आलेत आणि दोन्ही संघ चांगल्या चांगल्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत, त्याने सामना चांगला होईल शंका नाहीये. बॉलिंग, परफेक्ट डिलिव्हरी, सच अ ग्रेट बॉलिंग विथ
ब्युटिफुल डिलिव्हरी विथ परफेक्ट डायरेक्शन. खूप चांगली गोलंदाजी, कारण ओपन चेस गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो कधी कधी गोलंदाज बघू शकाल आपण करणची बॉडी लँग्वेज फार वेगळी पॉझिटिव्ह दिसतोय तो सध्या यंग टॅलेंटमध्ये त्याच्याकडे पाहिलं जातं आणि P2चं दुसरं षटक हाताळताना चांगल्या रीतीने हाताळतं मैदानावरती. फुल टॉस ऑन साइडला केल्याचं तर मात्र एज लागली थर्डमॅन मध्ये. खूप चांगला सुंदर झेल टिपत असताना राहुल चेंडू खाली फलंदाज बाद. दुसरा धक्का 17 धावसंख्येवरती. अजून एक खतरा. सोपान म्हात्रे आणि किरण दळवी यांच्याकडे लगातार 3 षटकारासाठी 2000चं पारितोषिक आहे. स्वागत आहे तुमचं सोपान दादा. आता नगरसेवक स्पर्धा झाली, जातिवलीला फार मोठी स्पर्धा होती. स्पर्धेचं चांगलं आयोजन देखील होतं. विशाने देखील स्पर्धा खूप चांगल्या हँडल देखील केली आणि यशस्वी देखील करून दाखवली. नवीन फलंदाज नेट नंबर 4 वरती येत असताना शेवटचा चेंडू गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूचे चौकारानंतर मात्र मागच्या 4 चेंडूमध्ये लयबद्धता गोलंदाजी दाखवली. अत्यंत डिसिप्लिन अनुशासित गोलंदाजी दाखवली. मागच्या काही 4 चेंडूमध्ये कंट्रोल गोलंदाजी दाखवली पाहायला मिळाली. पहिल्या चेंडू चौकारानंतर थोडंसं दडपण निर्माण निश्चित झालं होतं करणवरती. मध्ये ते करणनं दडपण झुंगारून पुन्हा एकदा चांगल्या जोशानं कमबॅक करून दाखवलं. बघायचे विशालचा संघ किती धावसंख्या उभा आहे मैदानावरती. धावसंख्येला आकार चांगली स्थिती सध्या तरी 17 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. P2चं हे शेवटचं चेंडू दिसतं फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर नंतर मध्ये सेकंड पॉवर प्ले ओव्हरचा हा तुम्हाला शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. नवीन फलंदाज नेट नंबर होते विक्रम मात्र येत असताना शेताची पाहणी केलेला शेवटचा चेंडू P2चा. ग्रेट डिलिव्हरी, तेवढा चांगला एक्झिक्युशन तुम्हाला पाहायला मिळाला. नाईस ड्राइव्ह विथ स्वीट टायमिंग. खेळपट्टी फार चांगली आहे. जेव्हा चांगले फटके इथे अटेम्प्ट केले जातात त्यावर एक स्वीट साऊंड तुमच्या कानावरती अदलतो पडतो. एक चांगला स्वीट साऊंड तुम्हाला पाहायला मिळतो, ऐकायला देखील मिळतो. दर्शकाला आकार येतो. 2 षटकांची सांगता होते. एकूण धावा 18 2 बाद स्थिती आपण पाहतोय. थँक्यू मच्छिंद्र पाटील सर. आपण बोलूया काही सत्कार सोहळा आपण इथे घेतोय. खऱ्या अर्थाने आज ज्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती लाभली आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे जे उपस्थित झालेले आहेत तर सर्वप्रथम आपण इथे सन्मान घेतोय. खऱ्या अर्थाने पिसारवे गावचे विद्यमान सरपंच उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि क्रिकेटसाठी नेहमीच तत्परतेने उभे राहणारे सन्माननीय संतोष म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की साहेब या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या वतीने आपला इथे यथोचित सन्मान या प्रकाश म्हात्रे साहेब. तर वेलात वेल काढून साहेब तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रकाश म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान सरपंच आणि याचबरोबर खेरणे गावचे आदर्श व्यक्तिमत्व संदीप शेट माळी साहेबांचं इथे आगमन होतंय. खेरणे म्हटलं तर खऱ्या अर्थाने शैलेश शेट माळी आज संदीप शेट माळी यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर मी विनंती करेन संदीप शेट यांना की आपण आसनास व्हायचं आहे. तर प्रकाश शेट यांचा इथे यथोचित सन्मान या व्यासपीठावरती झालाय. जयेश पहिल्या षटकामध्ये आले ते तब्बल 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आले ते 6 धावा. 2 षटकामध्ये आपण पाहिले ते 19 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. चांगली स्थिती, चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. लाईन बघावी लागेल. पंच संचिन कडू सर सांगत असताना इट्स अ वाईड चेंडू. चेंडूची लेंथ चांगली होती. गुड लेन्स चेंडू टेक ऑफ केला होता मात्र जास्त चेंडू स्किट झाला टप्प्यानंतर आणि हेच पाहिलं पंचानं एक्झॅक्टली विकेट किपर कुठे चेंडू गॅदर केलाय याची शहानिशा केली. आता त्यांना चेंडू वाईट पहिला चेंडू वाईट पाहायला मिळाला. धावसंख्या अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 19 नंतर 20 धावा फ्लाय होते. पुन्हा एकदा तीच लेन तीच लाईन तोच गोलंदाज तेच पंच तीच स्पर्धा तेच स्कोरर तीच लाईव्ह आणि तेच आयोजक तेच कॉमेंटेटर. इट्स अ वाईट वन्स अगेन. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची अलूट गर्दी आहे कारण धुक्याचं प्रमाण चांगलं. रात्र खूप शांत वातावरण मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. असं वाटतं की एखाद्या एक वेगळ्या ठिकाणी आपण आल्यासारखं वाटतं भासतंय या मैदानावरती. ओ याली मात्र लेन चांगली लाईन खाली ठेवली. डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला लॉंगाच्या डोक्याने एक्झिक्यूट करायचा चेंडू नाही जमलं कारण फुटबॉलचा वापर नव्हता फलंदाजाचा जयेशने सुरुवात चांगली दिली. चांगला फ्लाइंग स्टार्ट दिला. पहिला चौकर देखील त्याच्या बॅटमधनं आपण लॉंग लेग रिझनला पाहिला
आणि तो जय स्टान्स फार वेगळा, त्याचा पायामध्ये अंतर फार जास्त ठेवतो, खूप लवकर अँगल बनवतो बॅटिंगसाठी. आता पुन्हा एकदा तोच चेंडू ऑन साइड घेण्याच्या नादामध्ये मात्र थोडंसं फंबल झालाय. गोलंदाज आणि फलंदाजामध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाला. एक धाव अंकित करत असताना धावसंख्येला आकार येतोय. आज कल्याण डोंबिवली परिसरात तुम्हाला जास्त संघ पाहायला मिळतील. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. रोहितच्या माध्यमातून बघा चेंडू ऑन साइडला चेंडू खेळण्याच्या नादात चेंडू टेक ऑफ जास्त झाला टप्पापर्यंत एक्झॅक्टली चेंडू ते बाउंड जास्त पाहायला मिळालं तुम्हाला. आणि हेच कारण की याला म्हणतात चेंडू अटेम्प्ट करू शकला नाहीये. लवकर बॅटचा फेस क्लोज केला त्यानं आणि त्यामुळे चेंडू बीट झालाय. 22 धावा 2 बासे त्यावर पाहतोय. तिसरे षटक मार्गास्त असताना रोहित पाटील गोलीच्या मार्कवरती. लवली शॉट, क्रॅकिंग शॉट, पण तर डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे तिथे. एकच धाव मिळेल. गुड थ्रो, व्हॉट ब्युटिफुल थ्रो फ्रॉम बाउंड्री लाईन. तकदीरला आपण पाहतोय तिथे. ड्रेस कोड शांत आहे काटेरी संघाचा. तसेच व्हाईट अँड व्हाईट ड्रेस कोड जो टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो तो जालना क्रिकेट संघ दातिवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगले ड्रेस कोड आहे दोन्ही संघाचे. चांगला ॲटमॉस्फिअर देखील चांगले. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. प्रेक्षकांचा मी खरोखरच आभार व्यक्त करतोय. उदंड प्रतिसाद दिला या स्पर्धेला कालच्यापासून आपण आणि असेच द्याल 5 दिवस. शफल झालाय, एज लागली. रोहित पाटील किती प्रचंड ताकदीचा वापर करतोय. रिलीज ऑफ डिल्यू त्याच्या तोंडात एक आवाज येतोय याचा अर्थ तो प्रचंड ताकदीचा वापर करतोय. ही भरपूर वेळा आम्ही पाहिलंय क्रिकेटच्या माध्यमाने. टेनिसच्या पटलावरती भरपूर असे गोलंदाज जेडी असेल, मी ओपनच्या माध्यमातून पाहिलं जेडीला. तो एक चांगला शापूरचा छोटा उंचीचा खेळूमध्ये तो देखील अशा प्रकारे आवाज काढत असतो. प्रचंड ताकद युटिलाइज केली जाते डिलिव्हरी मागे. धावा कधी धावा स्थिर 23 2 बास्ती आपण पाहतोय. बाउन्स डिलिव्हरी, गुड बॉलिंग आणि एज लागल असं वाटलं होतं मात्र चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं वाचलाय फलंदाज मी म्हणेन आणि चेंडू एक्झॅक्टली त्याच्या बॅटच्या खालने निघून गेलाय. क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, थोडासा थकवा निर्माण झालाय विक्रमला. मात्र विक्रम चांगली फलंदाजी करू शकला नाही आतापर्यंत. 3 चेंडूचा सामना केला. स्पेल फार चांगला राहिला. सच अ ब्रिलियंट स्पेल फ्रॉम द रोहित पाटील. कारण या षटकामध्ये फारशी धावा पाहायला मिळाले. आम्हाला गुलशन सांगतील या षटकामध्ये किती धावा आहेत. गुलशन फक्त 4च धावा. फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द रोहित आणि त्यामध्ये एक लेग बाईज होती म्हणजे 2च धावा आल्यात या षटकामध्ये. एकूण 5 धावा आल्यात. 4 धावा बॅटनं, 1 धाव लेग बाईजनं. आणि हा आजचा पूल तुमच्या समोर श्रीगावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी चषक 2024 प्रकाश झोतातील भव्य क्रिकेट स्पर्धा 10 वर्षानंतर यामध्ये होते. एक चांगला विक्रम. पहिला सामना तिसगाव वर्सेस किरवली, दुसरा सामना दातिवली वर्सेस काटेई, तिसरा सामना गौरीपाडा वर्सेस उसाटणे, चौथा सामना सागाव वर्सेस ओवा कॅम्प, 5वा सामना नावडे वर्सेस घरकोळ आणि 6वा सामना स्टार वे वर्सेस नागाव. म्हणजे कल्याण डोंबिवली परिसरातील संघ तसेच या पनवेल तालुक्यातील संघ असे 2 म्हणजे या तालुक्यातील तालुक्यांमध्ये तुम्हाला सामने पाहायला मिळतील. विक्रम येत असताना दर्शकाला फारसा आकार नाहीये. विशालचा संघ एक चांगला मोठा संघ आहे. तेवढ्याच ताकदीचा जयदुर्ग क्रिकेट काटे या संघाला आपण पाहतो. कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून क्रिकेटचा दर्जा उंचावताना दोन्ही संघ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत. मात्र आज या दोन्ही संघांच्या माध्यमातून किती चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आतापर्यंत तर क्लास क्रिकेट पाहिलं. बघायचं क्रिकेटचा दर्जा आतापर्यंत वाढलाय आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये काय किती धावा येतील हे पण महत्वाचं असणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं. गोलंदाजी सँडी येत असताना सँडी फुटाने ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे. सँडी आक्रमक खेळू आहे. कारण सँडीची फलंदाजी गोलंदाजी पाहण्यासारखी असते. भरपूर वर्ष संघाला लीड करत असताना 19 नंबरची जर्सी परिधान केलेला विक्रम स्ट्राईक रेंडला. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू खूप चांगलं एक्झिक्युशन. बॉटमचा चांगला वापर. गॅप शॉटचं सिलेक्शन. चेंडू सीमा पलीकडं मिड विकेटच्या डोक्यावरनं भरपूर काळानंतर पहिलाच चौकार. असताना खूप चांगला बॉडीचं बॅलन्स ठेवलं. शॉटचं सिलेक्शन चांगलं होतं. कडी नजर होती त्याच्यावरती. बॅटचा फेस बिन लवकर खूप चांगल्या रीतीने ओपन देखील केलं त्यानं. खूप चांगलं फिनिश देखील होतं. चौकार मिळेल त्याला. लवली शॉट. handsome, high backlift, tremendous power, wonderful timing, a magic shot that was over the top of the long on, and that's a 6. सचिन म्हात्रे सन्मान करती खेळाडूंचा, निलेश पाटील मानपण करताना आलेल्या साऱ्या पाहुण्या. फॉर्च्यून इव्हेंटचं काम बघा किती चांगलं आहे. त्या चेंडूवरती स्टॅम्प देखील तुम्हाला दाखवला जातो. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. बॅटचा फेस लवकर ओपन केला. हा बॅकलिप, हा एल्बो शफल झाला बघा चेंडू राखाच्या अगोदर. ओरपीट चेंडू समोर भेटला आणि काय एक्झिक्युशन होता. लावण्य सुंदर फटका दाखवलाय. अप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य खुलवून दाखवत असताना 27 वरती 2 धावसंख्यावर पाहतोय. एका षटकानं टीम मिटिंग घेण्यास भाग पाडलं. हे क्रिकेट आहे मैदानावरती.
लगेच भाग पडला एका षटकारानं. तर भरपूर प्रतीक्षा झाली. तदनंतर मात्र हा षटकार आलाय. पहिल्या षटकामध्ये आपण षटकार पाहिला. तदनंतर मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात संपल्यानंतर चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर षटकार पाहायला मिळतोय. त्यामुळे याच्यामध्ये भरपूर काळ गेला निर्माण झालाय आणि त्यामुळे चांगली धावसंख्या निर्माण केली. 33 धावा 2 बाद त्यामध्ये पाहतोय. ब्रिलियंट बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द विक्रम म्हात्रे. सुरुवातीला शांत राहिलाय. आता मात्र बॅटचा फेस ओपन केलाय त्यानं. 13 वरती खेळतोय. त्याला साथ देतोय जयेश. सुरुवातीचा फलंदाज 11 वरती खेळत असताना विशाल मात्र काही करू शकला नाही. धावचीत बाद झाला. तदनंतर मात्र संघाची धावसंख्या स्थिर करण्याचा प्रयत्न केलाय. दातिवली संघाची धावसंख्या 33. 2 बाद टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना अजून एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावर भिरकवून दिलाय. ग्लोरियस स्ट्रोक. अजून एक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं. आता मात्र डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकड होतोय. दॅट्स अ ब्रिलियंट स्ट्रोक. दॅट्स अ 6. विक्रम एकही चेंडू डॉट खेळला नाहीये. सच अ ग्रेट बॅटिंग. 2 चेंडू 2 षटकार मारलेत. पहिला षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. दुसरा षटकार मिड विकेटच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. बॉडीचं बॅलन्स फार चांगलं आहे. खेळाडूचं शॉटचं सिलेक्शन चांगलं आहे. बॉडीचं बॅलन्स ठेवत असताना शॉटचं सिलेक्शन खूप चांगलं करतोय. क्रिकेटचं मादक सोनं दाखवतोय. कडी नजर ठेवतोय आणि एक्झॅक्टली गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करतोय त्याच्या शेवटच्या मुवमेंट पर्यंत त्याच्या हातावरती तो लक्ष ठेवतोय. सच अ ग्रेट बॅटिंग. असे फलंदाज महान असतात आणि महान फलंदाजी मैदानावरती. धावांचा एक पुढे सरकतोय. 39 वरती 2. फुल टॉस. क्रॅकिंग शॉट. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया फलंदाजाचं. 3 चेंडू 3 षटकार. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग. आणि जे पारितोषिक लावलं होतं आमचे सोपान म्हात्रे आणि किरण दळवी यांच्याकडनं त्याला ते रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त बॅटिंग. डीजे इज अ लिटरली ऑन द फायर मैदानावरती. 45 धावा धावफलकावरती. अनस्टॉपेबल फलंदाजी आणि अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानावरती. अप्रतिम फलंदाजी. दुसरा फलंदाज या स्पर्धेतला ठरलाय ज्याने 3 चेंडू लगातार 3 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. पहिला होता तो विकी पाटील मॅन फ्रॉम मुरबी. काल चांगलं प्रेशर आलं मुरबी संघाचं. त्याने 3 चेंडू 3 षटकार मारलेत आणि त्याच्या पावलावर त्याचा अनुकर करत असता विक्रम थोडासा उशिरा सेट झाला. मग जेव्हा तो सेट झाला ना अक्षरशः पेटून उठलाय मैदानावरती. धावफलकावरती वेगान आकार. धावफलकावरती 45 रन्स. लॉस ऑफ द 2 विकेट्स. थोडासा मागडा ठरलाय गोलंदाजी चांगले. सँडीची हा चेंडू फुलटॉस होता म्हणजे त्याच्या अगोदर चांगली गोलंदाजी केली. मग चेंडूला शॉट मध्ये तब्दील केले. मैदानावरती बदलवून दिले. मैदानावरती अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 45 लॉस ऑफ द 2 विकेट्स. यस टायमिंग अलर्ट असणार तुम्हाला. 19 मिनिटं 31 मायक्रोसेकंद झालेत. लॅक ऑफ पेस. यावेळी पुल सक्सेसफुल. 4 चेंडू 4 षटकार. ग्रेट बॅटिंग. सभेक वाढलाय तो. 51 धावा. 50 brings some scoreboard. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत किया. वेलकम 50. What attacking batting on the field. Such a great batting from the Vikram. He is a little on the fire. पहिला षटकार लॉंगाच्या डोक्यावरनं. दुसरा षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं. तिसरा षटकार एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं आणि चौथा षटकार त्याने दाखवलाय पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरनं. मैदानाच्या चारी बाजूला चौफेर म्हणजे करताना अक्षरशः पेटून उठलाय हा फलंदाज मैदानावरती. व्हॉट अ बॅटिंग. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द विक्रम. धावांचा वेग 51 वरती 2 बाद आपण पाहतोय. गोलंदाज सँडीला पडलेला प्रश्न. सँडी फुटाणे. फार मोठा प्रश्न पडला आमच्या चंदू फुटाणे. जरा सामना बघत असेल तर स्वागत आहे. जबरदस्त डीजे. कल्याण डोंबिवली परिस्थिती एकमेव डीजे ज्याला सर्वात चांगलं जास्त मागणी असते. स्वागत आहे चंदू तुमचं देखील. 51 धावा 2 बाद आपण पाहतोय. फायनल डिलिव्हरी क्लास टायमिंग सुपर. डोल्यांचा अक्षरशः पारणं भेटलं आणि सीमा पलीकडं चौकार. जबरदस्त बॅटिंग. 55 धावा धावफलकावरती. या षटकात गुलशन आम्हाला सांगतील किती धावा आले गुलशन या षटकामध्ये.
32 धावा आल्या, सर्वात मागणं षटक आजच्या स्पर्धेतील मी म्हणेन. कारण P1 मध्ये एवढ्या धावा देखील आल्या नाहीयेत, P2 मध्ये देखील एवढ्या धावा आतापर्यंत आल्यात नाहीयेत. मात्र चौथ्या षटकामध्ये P1 मध्ये काल 28 धावा आपण पाहिल्या, मात्र 32 नाही पाहिल्यात. मात्र या षटकामध्ये 32 धावा आल्यात. गोलंदाजी चांगली झाली. एक चेंडू शॉर्ट ऑफ लाईन होता, एक फुलटॉस होता, 2 चेंडू अपवाद वगळला तर 4 चेंडू चांगली लेंथ लाईन होती. मात्र फटके बनवलेत. व्हॉट अ बॅटिंग विक्रम. खरोखरच सर्वांची मनं जिंकलीत विक्रमने मैदानावरती. तर पुढची लढत आहे बघा, गौरीपाडा आणि उसाटणे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. गौरीपाडा आणि उसाटणे या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच या. आणि व्यासपीठावरती सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे साहेब, सरपंच पिसारवे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे खेरणे गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय संदीप शेठ माली साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर किरण शेठ गोंधली आपलं देखील स्वागत आहे. आणि तसेच दातिवलीचे किरण दलवी साहेब आहेत, सोपान म्हात्रे आणि दिलीप पाटील या व्यक्तिमत्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या P1 मध्ये 11 धाबा, P2 मध्ये आल्या त्या 7 धाबा आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 5 धाबा आणि चौथ्या षटकामध्ये सर्वाधिक धावसंख्या आल्यात त्या मात्र 32 धाबा. सर्वोत्तम धावसंख्या या षटकात तुम्हाला पाहायला मिळाली. एकूण धाबांचा वेग 55. विशाल मध्ये चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते. आता धावसंख्या फुल्ली बॅट अँड बॅट मध्ये चेंडू चांगला एक्झिक्युशन तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू ट्रॅव्हल झाला तो एक्झॅक्टली एक्स्ट्रा कव्हर रिझनला एकच धाव फलकावरती. भरपूर प्रतीक्षा काळानंतर मात्र स्ट्राईकला आमंत्रित केलं जयेशला. जयेश मागच्या 7 चेंडू नॉन स्ट्राईकला होता, आता त्याला स्ट्राईक मिळाली. जयेशनं सुरुवात चांगली दिली. पहिल्या चौकार त्यानं लॉंग लेग रिझन दाखवून संघाची सुरुवात चांगली केली आणि धावसंख्या पोहोचली 56. 2 बाद स्थिती मैदानावरती. शेवटचा षटक डेट ओव्हर मध्ये फुल टॉस दिशा दिली. नाईस डाय विथ स्वीट टायमिंग. चेंडू ट्रॅव्हल झाला पुन्हा एकदा एक्स्ट्रा एकदा पुढे 2 धाब्याचा मानस बघायचं. चेंडूची फेक चूक झाली, मात्र थोडासा उशीर झाला की काय हा देखील सांगितलं गोलंदाजानं. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. खूप चांगला फटका सजवला होता. रन आणि त्यानंतर बॅकअप गॅदर, त्यानंतर पिकअप अँड थ्रो. थोडासा वेळ गेला, फंबल झाला, थोडंसं प्रेशराइज केलं, डॉमिनेट केले फलंदाजानं या षटकाला. धावसंख्येचा आकार 56 वरती, नंतर आता 58 वरती 2. शॉर्ट ऑफ प्लेन पुल आणि पुल. ओ गुड फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. तकदीरच्या माध्यमातून एक्सलंट अपर 2 धावा घेण्याचा मानस. स्ट्राईक घ्यायचे फलंदाज विक्रमला आणि फलंदाजाला बाद केले त्याने. ते रन नाही तशी मिळणार तुम्हाला, हा नियम नाही आहे स्पर्धेमध्ये. दोन्ही एंडने तुम्हाला स्ट्राईक ॲट द टाइम तुम्हाला सोडावे लागेल. येस हेच सांगत असताना मिस्टर रवींद्र पाटील सर आणि मिस्टर सचिन कडू सर काल देखील या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. मिस्टर जावेद फरीद सर आणि आमचे सुनील पाटील सर असे 2 आणि सँडी पालकर व्हायब्रेट एम्पायर असे 3 नामांकित पंच देखील आपण पाहिले या स्पर्धेला. कारण सातत्यानं कारण मी कौतुक करेन या फलंदाजाचं. ॲक्शन रिप्ले बघा किती लवकर 1 2 3 4 पुन्हा बॅकअप गेलाय. वाडा एक्सलंट लाईव्ह टेलिकास्ट. सच अ गुड जॉब फॉर्च्यून इव्हेंट. बाउन्स किती होतं बघा, खूप चांगलं बॅकअप दिलं तकदीरच्या माध्यमातून. एक्सलंट अपर. क्रिकेटची उंची दर्जा वाढत स्टँडर्ड क्षेत्ररक्षण दाखवलं मैदानावरती. 59 लॉस ऑफ द 2 विकेट्स. ग्रेट बॅटिंग. थांबलाय, पूल करायचा होता या चेंडू फायनल रिझनला. अमित चेंडू खाली फलंदाज बाद. 5व्या नंबरची जर्सी परिधान करायला अमित चेंडू खाली आलाय. खूप चांगला सोपा झेल टिपलाय. फलंदाज बाद. 59 वरती 2. जयेश मात्र आता बाद झालाय. विक्रम नॉन स्ट्राईक केला, त्याला स्ट्राईक हवी. 38 वरती खेळतोय. अजूनही 12 धावांची गरज. त्याला 50 धावा पूर्ण करण्यासाठी 11 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. मात्र काय फटकेबाजी दाखवली मैदानाच्या चौफेर त्याने फटकेबाजी दाखवली. मन जिंकलीत त्यानं या सर्व प्रेक्षकांची आणि मन जिंकलीत आमच्या आयोजकांना. शिवाजी पाटील असतील आमचे, तदनंतर मात्र सन्माननीय नितेश पाटील, नितीन केनी, निहाल ठाकूर यांना, अनिल डोपरे यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम अनिल दादा. एक प्रचंड मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून संपन्न झाली आणि दादा मोस्ट वेलकम तुमचं. एक चांगल्या स्पर्धेचं यशस्वी आयोजक आमच्या मंचावरती. मोस्ट वेलकम आणि दादा व्हेरी गुड इव्हनिंग, स्वागत आहे तुमचं. फरक धाबा 59. 3 बाद स्थिती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू 2 मोर डिलिव्हरीज टू गो आणि अनिकेत स्ट्रायकरला अनिकेत म्हात्रे आलाय. विक्रम मात्र नॉन स्ट्रायकरला वाट पाहतो स्ट्राईक भेटण्याची. मात्र त्याला किती स्ट्राईक मिळणार. शेवटचे 2 चेंडू. ओ किती प्रचंड धाकतेचा वापर. रिलीज ऑफ डिलिव्हरी. यॉर्क वाईड यॉर्करचा वापर केलाय जो सध्या क्रिकेटमध्ये चांगला चेंडू समजला जातो आणि तोच ब्रह्मास्त्र म्हणून समजला जातो आणि फलंदाजाला बीट केलाय. विक्रम मात्र नॉन स्ट्राईकला पाहत बसलाय कधी त्याला स्ट्राईक मिळणार. जसं कोरोना कधी जाणार याची आपण वाट बघत होतो ना, तसा फलंदाज वाट बघतो की मला स्ट्राईक कधी मिळणार. मात्र त्याला पॉसिबल स्ट्राईक नाहीये. फायनल डिलिव्हरी.
ऑफ द फर्स्ट इनिंग पूल केलाय चेंडूला, खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलाय, चेते पुढे सरकलाय. तकदीर ज्या तकदीरने मगाशीच एक्सलंट फिल्डिंग दाखवली होती, तकदीर थोडासा उशीर करतोय बॅकअप देण्यासाठी आणि याचा फायदा घेतलाय. 3 धावा. व्हॉट अ ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. ज्या तकदीरने मगाशी चांगला एफर्ट दाखवलं, तो तकदीर थोडासा उशिरा आलाय चेंडूवरती, पिकअप थोडासा उशिरा घेतलाय आणि त्याचा फायदा घेतलाय. अशा रीतीने यशस्वीरित्या पहिलं सत्र समाप्त झालंय आणि समाप्तीनंतर विक्रमचं कौतुक केलं टाळ्यांच्या कडकडामध्ये. 11 चेंडू 38 धावांची अप्रतिम आणि मादक खेळी दाखवली, अविस्मरणीय केली मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या धावसंख्या P1 मध्ये आल्या त्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 5, चौथ्या षटक महागडं ठरलं, तब्बल 32 धावा कुठल्यात सँडीच्या षटकामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 59. 62 धावा 3 बास्ती धावांना पाहतोय. 63 धावांचं लक्ष बघायचंय. जयदुर्ग क्रिकेट संघ, काटे संघ किती फाईट करणार, कसा सामना असणार, किती क्रिकेटचा दर्जा वाढवणार, या ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय 26 वर्षाचा क्रिकेट कॉमेंट्रीचा अनुभव असणारे आमचे परम मित्र ऐकूया आपण संदीप पाटील सरांना या पुढच्या सत्रामध्ये. यस, ऐकूया आपण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करणार आमचे नावलौकिक समालोचक ओमी, आमचे चॉकलेट बॉय यांना ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. येस, थँक्यू मच्छिंद्र पाटील सर. तर मी विनंती करतोय पुढचा सामना जो होणार आहे त्या सामन्याचा टॉस करण्यासाठी आदरणीय उद्योजक आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे संदीप शेठ माले यांना. शेठ या, पण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. एका बाजूला उसाटणे तर दुसऱ्या बाजूला गौरीपाडा आणि इथे ढोपरे आणि एका बाजूला आकाश आहेत. दोन्ही संगणक इथे आहेत. तर टॉस केला जातोय संदीप शेठ माले यांच्या शुभ हस्ते. तर टॉस जिंकलाय गौरीपाडा संघाचा संगणक आकाशने. मी संदीप शेठ यांना विनंती करेन की आपण अस्तं अस्तं व्हायचं आहे. तर आकाश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? निर्णय क्षेत्ररक्षण. फिल्डिंग घेतली आहे, समोर उसाटणे संघ आहे आणि यावर्षी पाहायला गेलं 2-3 वर्षामध्ये चांगला फॉर्म आहे आणि तुम्ही देखील परिचित आहात. तर काय रणनीती असेल? काय नाही, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कारण अनिल शेठ ढोपरी आणि पाहायला गेलं तर बरेच खेळाडू आहेत या संघामध्ये. तर कोणते असे गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती जास्त दारमदार असेल तुमची? हेमंत आहे, रविदा आहे, रामदा आहे. अच्छा, बरेच खेळाडू आहेत. तर इथे आल्यानंतर कसं वाटतं? कारण गावदेवी चषक खेळण्यासाठी धरणा येथे तुम्ही आलेला आहात, थोडासा दूरवरचा प्रवास आहे. तर आल्यानंतर कसं वाटतंय? स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आयोजन पण खूप सुंदर आहे. असं खूप साऱ्या शुभेच्छा असतील आकाश. तर टॉस जिंकला आकाशने. निर्णय क्षेत्ररक्षण आपण अनिल ढोपरे यांच्याकडे बोलणार आहोत, कारण विशेष नाहीये, आयोजन काय असतं त्यांना माहिती आहे. तर अनिल दादा, प्रथम फलंदाजी करायची, टॉस गमावलाय, तर किती धावांपर्यंत मजल माराल? 55-60 पर्यंत मजल मारू. खूप चांगल्या इन्फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीला उसाटणं म्हटलं तर. तर काय रणनीती असेल? काय ना रणनीती, आम्ही जिंकायचा प्रयत्न करू इतका नक्कीच. आता स्पर्धेबद्दल तुम्हाला प्रश्न विचारणं शक्यता चुकीचं ठरेल, कारण तुम्ही एक खूप मोठे आयोजक आहात. तर कसं वाटली स्पर्धा आणि अजून काय त्रुटी आहेत त्या तुम्ही काय सांगू शकाल? नाही ना, स्पर्धा कुठलीच छोटी ना बारीक नसतं, स्पर्धा ही भारीच असतं आणि स्पर्धा करायला लय मोठी हिंमत लागतो. या आयोजकांना अजून काय संदेश द्याल तुम्ही? कारण हे 4 आहेत. जसे आपण उसाटणं म्हटलं तर योगेश दादा आणि तुम्ही सर्व असता, पण हे 4 मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. त्यांना काय अजून वेगळा संदेश द्याल? काय ना, खरोखरच मग 4 जणांनी जर खरोखर केलं असेल ना, त्यांचं खरोखर अभिनंदन. का नाईटचा तर शक्यच नाही, असं 4 जणांनी करायचं म्हणजे डे कोणी एक पण माणूस करू शकतो. क्या बात आहे. बघा, हे प्रतीक खेरणे म्हटलं तर खऱ्या अर्थाने डॅशिंग नेतृत्व, विद्यमान सरपंच, युवकांचे प्रेरणास्थान, भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व, शैलेश शेठ माळी यांचे बंधू आणि उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे संदीप शेठ माळी यांचं. तर त्यांचं देखील सन्मान इथे केलं जात आहे आणि 40+ ला देखील चांगला खेळ संदीप शेठ यांचा राहिला आम्ही पाहिलेला आहे. तर संदीप शेठ, तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. नितेश पाटील आणि नेहल ठाकूर या आयोजकांच्या वतीने संदीप शेठ माले यांचा सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर किरण गोंदली आपण देखील या, आपल्या देखील किरण या, किरण गोंदली यांचा देखील आपण
तर किरण शेठ गोंदले यांचा इथे सन्मान होतोय. त्याचबरोबर आमचे दातिवलीचे मान्यवर इथे आहेत. किरण दलवी आहेत. किरण दलवी यांना विनंती करेन की या आपण. किरण शेठ आपला देखील सन्मानित केला जाईल. दातिवली संघ इथे खेळतो आणि खऱ्या अर्थाने आज इथे उपस्थित असलेले मान्यवर किरण दलवी यांचा शुभ सन्मान होतोय. त्याचबरोबर सोपान म्हात्रे यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. सोपान दादा या. त्याचबरोबर दातिवलीचे आमचे दिलीप पाटील यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती. यस, दिलीप पाटील यांचा देखील शुभ सन्मान ते केला जातोय. तसेच रोहन मोकाशी या. रोहन मोकाशी इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आणि आताच आमचे विकास शेठ पाटील, विकास शेठ केनी यांचं देखील इथे आगमन झालंय. काल देखील या स्पर्धेसाठी रात्रभर ते उपस्थित होते. चांगले योगदान आहे विकास शेठ केनी यांचं. तुमचं देखील स्वागत. तर रोहनचं इथे सन्मान होतंय. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित सन्मान या व्यासपीठावरती झालाय. वळी आपण पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्समध्ये जिथे जोडले गेलेत ओमकार शेट्टे यांचा आवाज. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाचे. इथे नद्यांनी आम्हाला दिली समर्थता बलिदानाची. जगदंबेचा पालव इथे लढवायांच्या सदाशिरी रणफंदीची जात आमची. कोण आम्हा भयभीत करी. बेधडक सुरुवात केली आहे. करण पाटील शो सुरू झालाय. आधी आले 2 चौकार आणि आता फाईन लेगच्या बाहेर काटाईच्या नावाचा जय जयकार. करण पाटीलच्या बॅट मनाला हुक आणि धावेंची त्याची मिट्टी भूक आणि मिळतील धावा 6 षटकार. आणि 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये एंट्री फीस किती असावी, पारितोषिक त्याच्यासाठी किती असावं, या सगळ्या गोष्टी जिकडे अगदी संघटनेच्या माध्यमातून अतिशय काटेकोरपणे फ्युचर प्लॅन सोबत जिकडे क्रिकेटला डेव्हलप केलं जातं त्या विभागातून आलेल्या ह्या दोन्ही टीम्स आहेत. कारण तुम्ही महाराष्ट्राच्या नाही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला नेहमीच एक वेगळा मानसन्मान मिळतो. रायगड ठाणे हे 2 असे जिल्ह्यात जिथे सर्वाधिक मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. आणि या 2 जिल्ह्यांमध्ये नेहमीच क्रिकेट डेव्हलप होताना ग्रामीण क्रिकेटला स्पेशली प्रमोट करताना आपण अनेक साऱ्या ऑर्गनायझर्सला संघटनेना पाहतो. आणि सध्या मैदानावरती लढाई सुरू आहे दातिवली विरुद्ध काटाईची. अगदी तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात आलं. पहिलं षटक संपलं. टीमची टोटल जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईची 16. भरपूर सुंदर बॅटिंग केली दातिवलीसाठी. अगदी आपण पाहिलं तर एकाच ओव्हरमध्ये 32 धावा आल्या आणि त्या कुटण्यामध्ये मोठं योगदान होतं विक्रम म्हात्रेचं. सुरुवात केली होती जयेश म्हात्रेच्या चौकार षटकारानं आणि टार्गेट मैदानामध्ये सेट झालं. 5 षटक आणि 63 धावा. कमबॅक भरपूर सुंदर होतं काटाईच्या बॉलर्सचं. जरी एका ओव्हरमध्ये 32 गेलेत ना, बाकी 4 ओव्हरमध्ये त्यांनी 30 खर्च केलेत. त्यामुळे टीम वर्क मेक ड्रीम वर्क याला म्हटलं जातं ना, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आज काटाईच्या बॉलिंग युनिटनं दाखवलं. आता ते दाखवायचं आहे दातिवलीच्या बॉलर्सला. कारण पहिले षटक महागडे राहिले, 16 खर्च झालेत. 24 चेंडूंचा खेळ बाकी या 47 धावा मैदानावरती करायच्यात. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय मनोज म्हात्रे. मोठा अनुभव आहे दोन्ही टीम्सकडे. ऑन स्ट्राईक कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या डावखोऱ्या हातांच्या यादीतील अगदी काही नावं अशी आहेत. मग देसाईच्या राम पाटीलचा उल्लेख करेल, सोनारपाड्याच्या योगेश पाटीलचा उल्लेख करेल आणि काटाईच्या राहुल पाटीलचा. मस्त परफेक्ट मिस्टर सेन्सिबल. शांतता आणि आक्रमण या सगळ्या गोष्टी
नेहमीच तुम्हाला राहुल चौधरीकडनं पाहायला मिळतात. इज व्हेरी डेंजरस अँड व्हेरी कूल. मिस्टर परफेक्ट बॅटिंग ट्रॅक वरती आहे राहुल चौधरी. फिल्डिंग मध्ये वेळ जास्त जातो. विदिन 20 मिनिट्स 4 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. 5 षटकांसाठी आहेत तुमच्याकडे 25 मिनिटं. ओव्हर द विकेट बॅटच्या समोर होता. फ्लिक करायचं होतं. बॅटन पॅड मधनं नो लुक शेप द्यायचा होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. डॉट बॉलची होतीये मैदानामध्ये समाप्ती. काटाई म्हटलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रिय आमदार एकच वादा राजू दादा. कल्याण ग्रामीणच्या विकासामध्ये भरपूर मोठं योगदान असतं. हा फुल टॉस ऑन साइडला भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या बाहेर राहुल चौधरीच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. नो बॉल बी मरा त्याच्यावरती षटकार आलाय आणि नेक्स्ट बॉल फ्री हिटची संधी ती देखील चालून आली आहे. चांगली सुरुवात झाली आहे काटाईसाठी विथ द बॅट. दोन्ही ओपनर्स कडनं फटका मिस टायमिंग आहे. बॉल हवा तर क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडूवरती. फ्री हिट पहिली कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल मागे बॅकअप येईल एसटी रक्षकाला. तोपर्यंत धावा या ठिकाणी मिळतील 2. रात्र नाही स्वप्न बदलतं. दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची. कारण नशीब बदलो न बदलो वेळ ती मात्र नक्की बदलतं. आणि ज्या जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईनं क्रिकेटचं एक परिभाषणच बदलून टाकलं. आज अशी एक स्वप्नावह स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते 18 जानेवारीला. लॉंगॉनला फिल्डर त्यानं केली आहे कॅच ड्रॉप. मिळालंय जीवनदान राहुल चौधरीला. कल्याण डोंबिवलीच नाही टेनिस बॉल क्रिकेट जगताचा विश्वचषक स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आपल्या भेटीसाठी येतं. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील, आनंददादा पाटील, काशीनाथदादा पाटील आणि पूर्ण पाटील परिवार आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि ऑनलाईन जर दादा मॅच आपण पाहत असाल तर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सोबतीनं राजेश दादा असतील, प्रफुल्ल दादा असतील, संतोष दादा बेडेकर असतील, डायगरचे दिनेश दादा, पंकज दादा असतील, केजू मुंडे असतील. सगळ्यांचं देखील तितकंच मोठं योगदान असतं मॅनेजमेंट समिती सोबत. ऑन साइडला क्रॉस बॅटनं टर्न केलाय. गॅप मोठा आणि मिड विकेटला धावेंचा टोटा नाहीये. आउटफील्ड इथं फास्ट आणि या जमिनीला आग लावत बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. मेतील धावा 4. समोर डोंगर इकडे नेहमी सुरुंग लागत असतात. इथल्या सगळ्या गावकऱ्यांना माहिती आहे 63 आल्यानंतर या डावाला सुरुंग लावण्याचं काम जर कोणी केलं ना तर ती वात आणि तो वणवा मैदानावरती पेटलाय करण पाटीलच्या नावानं. ग्रेट ग्रेट बॅटिंग लिटल मास्टर. स्विच हिटचा प्रयत्न होता. इथे बीट केले गोलंदाज मनोज म्हात्रेनं. दातिवलीसाठी कमबॅक अपेक्षित. दातिवलीला विकेट्स देखील अपेक्षित. आज थोड्याच वेळामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक महेशदा पाटील आपल्यासोबत जोडले जातात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीनदादा केणी. आज त्यांचा वाढदिवस आहे. बॅटन पॅड मध्ये होता. शॉर्ट मिड विकेट 3rd यार्ड सर्कलच्या आत तिकडे बॉल स्टॉप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. फिनिश चांगलं केलं मनोजनं. कमबॅक राहिलं. नंतरच्या 2 बॉलमध्ये त्यांना दोन्ही चेंडू निर्धाव टाकले आणि धावफलक जे सुसाट वेगानं सुटलं होतं त्याला 30 वरती 2 षटकांमध्ये थांबवलंय. लक्ष आहे 63 धावेचं. 5 ओव्हरची मॅच. 18 बॉलचा खेळ इथनं मैदानावरती बाकी आहे आणि त्या 18 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा इथनं 33. 12 बॉल मध्ये विदाउट लॉस. हा एक मोठा फॅक्टर आहे. वी फॅक्टर आहे काटाईसाठी. वी फॉर विक्ट्री. आणि 30 त्यांनी बनवलेत. 18 मध्ये 11.00 या सरासरीनं मैदानावरती त्यांना बनवायच्या धावा त्या म्हणजे 33. आयुष्य छान थोडं लहान. रडताय का वेडानो लढण्यात शान. काट्याती फुलांची झुलती कमान. उचलून घ्यावं ते दुनिया दुकान. कारण जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमान. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. अप अँड डाऊन. ऊन सावलीचा खेळ लपन डाव हा क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला नेहमी पाहायला मिळणार. आणि जे ग्रामीण क्रिकेट एक गाव 11 खेळाडू गावाची जर्सी परिधान करून तुमच्या गावाच्या नावासाठी प्रतिष्ठेसाठी ज्यावेळी मैदानावरती तुम्ही उतरता त्यावेळी अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये इतकंच असतं ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. आज मैदान गाजवायचं आपल्या गावाच्या नावासाठी. काटाई की दातिवली सेलिब्रेशन कोण करेल?
बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अक्षय. पहिला चेंडू अक्षयचा बॅकलिफ्टला वर आणलं, ऑन साइडला टर्न केलं, क्रॉस बॅक नंबर विकेटला एक सिंगल कंप्लीट होतीये. खरं तर सिंगलला स्ट्राईकला इन्व्हाइट करणं करणला हे राहुलने या ठिकाणी पसंत केलं. भरपूर मोठा अनुभव आहे राहुलला, माहिती आहे सध्या करण चांगल्या टच मध्ये मागचे काही दिवस झालं भन्नाट फॉर्म मध्ये. करण असेल, रोहित असेल, हे सगळे यंगस्टर्स आहेत. राजदीप, राज, त्यानंतर आपण पाहता सँडी फुटाणे, राहुल, त्यानंतर तकदीर असेल, या सगळ्या पिलर्स आहेत टीम काटईच्या. आणि ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहताय हा तो आवाज ज्या आवाजानं रायगड टेनिस बॉल क्रिकेटला भुरळ पाडली आहे. एक म्हणजे रायगड टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे आदरणीय अध्यक्ष, तळागाळातील समालोचकांना आज एक प्रोफाईल आणि स्टेज देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलं आदरणीय संदीपजी पाटील सर. आणि दुसऱ्या बाजूला चर्चा ओव्हर ब्रेक मध्ये करू. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर ऑन साइडला वळवला, मिस्की हुक होता, बॉल येतो डीप मध्ये फाईन लेगला. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावफलक एकने पुढे जातात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 32. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. अजूनही इथनं 16 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि काटईला बनवायच्या जिंकण्यासाठी धावा त्या म्हणजे 31. पार्टनरशिप कोण तोडणार दातिवलीसाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कोणत्या बॉलर्सला विकेट मिळणार. एका बाजूला विशाल आहे, निवृत्ती आहे, चिंटू आहे, अर्थातच दातिवलीचा जयेश ज्यानं नेहमीच या टीम साठी उल्लेखनीय फलंदाजी केली आहे. बट आज विक्रमने केलेली बॅटिंग ती तोडफोड होती. एका षटकामध्ये 32. गुड बॉल, टप्पा पडल्यानंतर राईज ऑन सरप्राईज. गुडलेन स्पॉट वरती पीच झाला, तिथनं स्विंग, त्याच्यासोबत बाउन्स. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. 15 चेंडू 31 ची गरज. राहुल ऑन स्ट्राइक, फुल टॉस, ऑन साइडला स्लॉक स्वीप. वॉट अ फिल्डिंग. जिथे वाटला बॉल सहजच बॅकवर्ड स्कोअर लेगला क्लिअर करून सीमारेषा बाहेर जाणार, तिथे एक झेप घेताना आपण चित्याला नाही तर दातिवलीच्या फिल्डरला पाहिलं आणि क्षेत्ररक्षक विनीत मडवी त्या ठिकाणी उपस्थित होतं. 5 धावा त्याने वाचवल्या आपल्या संघासाठी. हा ऍक्शन रिप्ला तुम्ही पाहू शकाल. चित्या जसं 2 पावलं मागे गेल्यानंतर आपल्या शिकारीवरती झेप घेतो, अगदी तसंच काही नजारा तुम्हाला पाहायला मिळाला. गावदेवी चषक धरणा गाव आपण पाहत राहा एकत्र फॉर्च्यून इव्हेंट सोबत धरणा गावाच्या मानाची सन्मानाची रजनी क्रिकेट स्पर्धा आज दुसऱ्या रात्रीमध्ये येऊन पोहोचली आहे. चांगला चेंडू आहे. डावखोऱ्या त्याच्या बॅटर्ससाठी देखील बॉलला फिरवताना दिसलं. रायटी बॅटर्ससाठी देखील ऑब्रेक आला. टप्पा पडल्यानंतर वाईड लाईनला आत आला. यष्टीरक्षकांना तिकडे पीक केला बॉल. यष्टांना अगदी खेटून उभा. दातिवलीच्या विजयाचा विश्वास. त्याचं नाव विशाल, कर्तृत्व देखील विशाल. शफल झाले, जागा बनवली होती. 360 डिग्री मध्ये हा फटका फाईन लेगच्या वरनं लॅप करायचं होतं, मात्र डावा स्टिकच्या बाहेर हे जसं करणं पाहिलं जाऊ दिलं. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा रन मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नाव होतं ज्यांनी वेस्ट इंडिज टीमला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती भरपूर परिपक्व आणि सक्षम बनवलं. 912 ओव्हर्स त्यांच्या कारकिर्दीमध्ये टाकताना 5472 बॉल त्यानं टाकले. कधी व्हाईट बॉल टाकला नव्हता. त्याचं नाव होतं मायकल होल्डिंग. हेलिकॉप्टर लुक बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल गरज होती का हा प्रश्न. रन्स मिळणार नाहीये हे सांगत असताना त्या ठिकाणी मॅच ऑफिशियल्स अंपायर, कारण जर तुम्हाला स्ट्राइक रोटेट करायची आहे तर दोन्ही बाजूनं स्ट्राइक रोटेशन करावं लागेल. हा महत्वाचा नियम आहे या क्रिकेट स्पर्धेचा. धावफलकावरती एक नजर टाकूयात. 12 बॉल 28 बाकी आहेत. याचं कारण काय. जिकडे 18-33 हे समीकरण होतं तिथे जरी विकेट आली नाही बट फक्त 5 धावा मैदानावरती खर्च केलेत गोलंदाजी करताना अक्षयनं. आणि आता समीकरण मैदानावरती बॅलन्स आहे. येणारे 12 बॉल 28 धावेची गरज. 12 चेंडू 28 ची गरज अजूनही मैदानावरती बाकी आहे. ओव्हर नंबर 4 चौथा विकल्प की सेकंड स्पेल मध्ये कुणाला आणला जाईल त्या चर्चा मैदानावरती सुरुवात. आणि ऑन स्क्रीन आता तुम्ही पाहता रायगडची मुलुख मैदानी तोप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना कतार गाजवली, ज्यांना रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकासारखे एक भव्य दिव्य स्पर्धेमध्ये जो आवाज आपण ऐकला, भिवंडी विभागामध्ये देखील आपण सातत्यानं ज्या आवाजाला ऐकतो, वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल व्हॉइस टेनिस बॉल क्रिकेट. मच्छिंद्र पाटील सरांना तुम्ही पाहता, ये दोस्ती कभी ना टूटे
और आप दोनों में से कोई भी एक दूसरे के ऊपर कभी ना रूठे। 12 चेंडू 28। विक्रम म्हात्रे आजच्या रात्रीचा हिरो विथ बॅट, का बॅटिंग त्यानं केली। 2 दिल 1 जा ऑन स्क्रीन तुम्ही पाहत होता क्रिश। 12-28 ची गरज, मॅच आली रंगात। बॉलिंग ट्रॅक वर दिला विक्रम, पहिला बॉल पाठवला सरळ फाईन लेगला, फिल्डरच्या हातात, टिपला गेला झेल आणि संपलाय मैदानावरती करण पाटीलचा खेळ। धक्का लागला पहिला आणि चांगली पार्टनरशिप मैदानावरती ब्रेक केली आहे। विक्रम म्हात्रेनं 35 धावेची भागीदारी या ठिकाणी मैदानावरती तुटली आहे। करण बॅक टू डग आउट। थँक्यू डीजा। एक चांगला झेल तिकडे विशालनं टिपला। 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 28 ची गरज। क्रिकेट ऊन सावलीचा खेळ, ज्याची आपण चर्चा मॅचच्या सुरुवातीलाच केली। कधी यश, कधी अपयश, कधी पराजय, कधी विजय, या सगळ्यांची चर्चा। अनप्रेडिक्टेबल जो खेळ आहे, म्हणून तर आज तुम्हा आम्हा सर्वांचा रंगलाय जिकडे मिळालाय तो हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे। ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानावरती। दातिवली आणि टीम निजेच्या दरम्यान आणि ग्रामीणचा महासंग्राम। अगदी शब्द कानावरती पडला, लगेच हृदयातनं आवाज आला, येते तुमच्या भेटीसाठी लवकरच ग्रामीण वर्ल्ड कप। एक परंपरा, विश्वास, वाटचाल यशस्वी। निज मकर संक्रांत चषक लाईन चांगली, अपील झालाय, बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व का, त्याची चर्चा त्या ठिकाणी रंगली आणि अंपायर्सनं सांगितलं गोलंदाजाला। अपील झाल्यानंतर नॉट आउट। स्ट्रॉंग अपील होतं, एक इम्पॅक्टफुल अपील आपल्याला पाहायला मिळत होतं। बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10 चेंडू रन्स मैदानावरती अजूनही बाकी आहेत। 28 10 चेंडू 28 धावा मैदानावरती बनवल्या जातील की थांबवल्या जातील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मॅच मध्ये आपल्याला शोधायची आहेत। थोडाच वेळात त्याचं आन्सर आपल्या समोर असणार। बॉल शिल्लक आहेत 10 रन्स आहेत 28। मागच्या 8 बॉल मध्ये फक्त 5च रन आलेत आणि एक विकेट या ठिकाणी गमावली आहे। मिसफील्ड आणि त्याचा फायदा मैदानावरती उचललाय। सिंगलला डबल मध्ये कंप्लीट करण्यात आला। बॅटिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता संदीप फुटाणा परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाहीत। आकाशात जो तारा चमकतो तो तुम्हाला जमिनीवरती पडताना दिसलाय का? अगदी समुद्रात असंख्य नद्या विलीन होतात, परंतु नदीमध्ये समुद्र कधी विलीन झालाय का? मग सुरुवात कशासाठी केली आहे हे लक्षात ठेवून मित्रांनो, त्या जिद्दीनं, त्या सामर्थ्यानं सगळं रणसंग्राम जिंकून घ्यायचं आहे तर करायचं आहे। जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईला संघर्ष, षटकारानं स्कोर फ्लॅश झाला 43-43। 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्या 8 चेंडू आणि 20। तर आमचे शिरडोनचे सन्माननीय शाहू पाटील साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात। 40+ आणि त्याचबरोबर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे शाहू पाटील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। आमचे विजयश्री उलवेकर हे देखील लाईव्ह आहेत। ओ हो, आधी समोर लॉंग ऑफला, आता तडाका संदीप फुटाणेच्या नावाचा बैकवर्ड स्क्वायर लेगला। दुनिया के सारे शौक पाले नहीं जाता, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाता, कोशिश करने से जीत बनती है आसान, हर काम तकदीर के भरोसे कभी टाले नहीं जाते। लढतोय आणि घडतोय जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई। 2 षटकार आलात, दातिवलीला थोडंसं टेन्शन वाढलंय कारण धाव फलक स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती, बट मॅच अजूनही स्टील ऑन बॅलन्स, कारण 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 14 धावा बनवायच्यात, काटेईला थांबवायच्यात विजयासाठी जहानुमान दातिवलीला। ओव्हर द विकेट ऑन साइडला अजून एक लगातारचा ठोकलाय 3रा
आणि हे 3 बॉल 3 षटकार आल्यानंतर अनेकांना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आठवलं असेल. अशीच काही बॅटिंग करत एक निसट्टा सामना जिंकून द्या. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एकाच मॅच मध्ये सर्वाधिक पारितोषिक रक्कम जिंकणारा खेळाडू ठरला होता संदीप फुटाणा. आणि त्याचे जलवे, त्याचे झटके, त्याचा शो सुरू झालाय आज कोंबडपाडाच्या धरणा गावच्या गावदेवी चषकामध्ये. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 55 आणि 6 बॉल बाकी आहेत जिंकण्यासाठी करायच्या धावा. मैदानावरती काटेला 8. अतिशय सुंदर 7 आज आपल्याला डीजे देत आहेत. रायगड मध्ये आल्यानंतर सँडी असेल, एसडीसी असेल, डीजे माडी असेल, सगळ्यांना आपण सातत्यानं पाहिलं. आज आपल्यासोबत देखील अतिशय सुंदर डीजे रॉकर्स आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू. जरूर चर्चा त्यांच्याबद्दल देखील होईल. कल्याण डोंबिवलीमध्ये आल्यानंतर हंस डीजे, चंद्रकांत फुटाणे, येशू या सगळ्यांना आपण ऐकत असता. शफल झाले, फाईन लेगला पाठवला, क्षेत्ररक्षक उपस्थित. टिपला एक सुंदर असा झेल जो मॅच मध्ये कलाटणी देणारा ठरलाय टीम हनुमान दातिवलीसाठी. विकेट डाऊन होती राहुलची, धक्का लागतो दुसरा. गरज अनिकेत म्हात्रेनं टिपलेला एक सुंदर झेल आणि मैदानावरती पुन्हा एकदा दातिवलीचं पुनरागमन. 5 बॉल 8 धावा. हेच डोंबिवलीचं क्रिकेट. शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष करणं, अंतिम लढाई जिद्दीनं चिकाटीनं लढणं आणि प्रत्येक रणसंग्राम असं गाजवणं की परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. या मॅच मध्ये हिंमत त्याला किंमत. शेवटच्या टप्प्यापर्यंत लढायचं, कारण आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसतं. सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. कर्तृत्वावरती विश्वास करत आज स्वतःला इतकंच सांगायचं, डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन ऑलवेज हार्ड वर्क इज इक्वल टू सक्सेस. बिकॉज सक्सेस इज अ जर्नी, not a destination. You create hard work, you got a success. रोहित पाटील मैदानावरती झाला दाखल. बॉलिंग ट्रॅक वरती गेम चेंजर अक्षय. टप्पा पडलाय, भरपूर बॉल फिरलाय, वळण घेताना दिसलाय, रिटर्न क्रीजच्या विकेटच्या देखील बाहेर जाऊन पोहोचलाय. इतका टर्न मिळाला होता या बॉलला, इतका फिरला होता बॉल अक्षय म्हात्रेचा रोहित पाटील साठी. आणि तिथे आला व्हाईट बॉल. समीकरण बदललंय. 5 चेंडू 7 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. नेक्स्ट मॅच गौरीपाडा, त्यांना फाईट करतीये अनिल दादा ढोपरी आणि त्यांचा उसाटणे. शफल झाले, फाईन लेगला भिरकावून दिलाय रोहित पाटिल. अभी तो मैंने स्टार्ट किया है और जैसा स्टार्ट किया है मानो खत्म भी किया है. स्कोर इज लेवल. 4 बॉल 1 रनची गरज. 4 बॉल 1. डीजे मास्टरचा लॅपटॉपच रोहितने एका झटक्यात फोडून टाकला. पेनल्टी लागेल रोहितला यानंतर. षटकार ऍड झालाय. धावफलक 6 ने पुढे पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता 62. 62 ला विकेट गेले 2. या मॅच मध्ये जिंकू दे कोणी. विक्रम म्हात्रेने केलेली बॅटिंग आणि दबावामध्ये असल्यानंतर अगदी संदीप फुटाणेनं ते 3 षटकार जे वसूल केले त्या सगळ्या चर्चा राहिल्या. डीजे मास्टर आशाभूत नजरेनं लॅपटॉप कडे पाहतोय की ऑल इज वेल, सगळं काही ठीक असेल तर बस्ट. आफ्टर लॉंग टाइम आज हेमंतदा म्हात्रे, रवी म्हात्रे, मयूर गौरीपाडा इन ऍक्शन पाहायला मला. ऑल द बेस्ट. आणि फाईट करणारी टीम प्रतिस्पर्धी संघ गावदेवी उसाटणे, तुम्हाला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फुल टॉस जैसा मैंने आया खत्म भी कर दिया. आणि रोहित रॉनी मैदानावरती आल्यानंतर लगातार 2 बॉल 2 षटकार आणि सामना 4 बॉल बाकी ठेवत मैदानावरती जिंकलाय तो म्हणजेच टीम
जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईनं बज्जा हनुमान दातिवलीनं केलेला संघर्ष तो देखील लाजवाब आणि दातिवली टीमचा सरसेनापती लीड हारू दे संघ जिंकू द रायगड ठाणे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील दातिवली एक असं नाव जे सर्वाधिक क्रिकेट स्पर्धा